शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते धाराशिवमधून। जिल्ह्यात पीक विम्याची 231 कोटी रुपयांची भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते ठिबक व तुषार सिंचन तसंच वैयक्तिक शेततळ योजनेसाठी 500 कोटी खर्चात शासनाची मान्यता, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यात 181 कोटी विमा भरपाई मिळणार, 166 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात। पुढली मोठी बातमी निघते आज उन्हाचा तडाखा, उद्या 9 जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते बीडमधून। बीड जिल्ह्यात 282 कोटींची विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विम्याची रक्कम खात्यात जमा, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते लातूरमधून। लातूर जिल्ह्यात विम्याचे 164 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पुढली मोठी बातमी निघते जालन्यामधून। जालना जिल्ह्यात 197 कोटी विमा भरपाई मंजूर, खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुढली मोठी बातमी निघते भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी, आयात 6 पटीने वाढली, भारतातील शेतकऱ्यांचे मात्र हाल। पुढली मोठी बातमी निघते राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते अक्षरशः परभणीमधून। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 401 कोटींचा विमा मंजूर, 385 कोटी खात्यात जमा। पुढली मोठी बातमी निघते लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। एप्रिल मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार, खात्यात खटाखट 3000 रुपये जमा होणार। पुढली मोठी बातमी निघते स्वामींची कृपा, सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।